दक्ष पोलीस न्यूज, पहिले खाकी मग बाकी। बगूर गावाला जोडणारा रस्ता खड्डामय करंजकर गल्ली ते छत्रपती संभाजी महाराज चौक, औजा कॉम्प्लेक्स संपूर्ण रस्ता काँक्रिटीकरण असून या रस्त्यावर ड्रेनेज लाईन टाकण्यासाठी फोडल्यानं या रस्त्यात खड्डे पडले। यात सिमेंट काँक्रीटचे लोखंडी बार खड्ड्यामुळे बाहेर आले आहे। सध्या पावसाचे दिवस असल्यानं या खड्ड्यात पाणी साचल्यानं वाहनधारकांना रस्त्याचा अंदाज न आल्यानं छोटे मोठे अपघात होत आहेत। बगूर नगरी ही स्वातंत्र्यवीर विदा सावरकर यांचं जन्मस्थळ म्हणून नावलौकिक असून या गावाला बरेच नागरिक भेट देत असतात। पण हे खड्डे असलेले रस्ते बाहेरून बगूर नगरीला भेट देणाऱ्या नागरिकांना चर्चेचा विषय होत असून नाशिक बांधकाम विभाग याकडे डोळेझाक करीत आहे। भविष्यात या रस्त्यावर एखादा मोठा अपघात झाल्यास त्यात जबाबदार कोण असा सवाल मनसैनिकांनी पत्रकाद्वारे विचारला आहे। सदरचा काँक्रीट रस्ता कुणाच्या परवानगीने वेळोवेळी खोदला जातोय की जेणेकरून या रस्ता खोदीमुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतो। सदरील रस्ता संबंधित विभागाने लवकरात लवकर काँक्रिटीकरण करून नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेना शाखा बगूर तर्फे करण्यात येत आहे। सदरील रस्ता लवकरात लवकर दुरुस्त न झाल्यास इथं मनसे स्टाईल आंदोलन करण्यात येईल असा इशारा श्याम देशमुख भाजपचे निलेश हासे यांनी दिला। नितीन बोराडे, दक्ष पोलीस न्यूज, नाशिक।